आलू सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे बटाटे म्हणजे आलू, दुसरं म्हणजे चीज जे मी स्लाईसवालं चीज वापरले आहे, दुसरे म्हणजे लसणाच्या मी 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत आणि 3-4 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि मेन म्हणजे ब्रेड. चला मग आता आपण कृती करायला चालू करू. प्रथम आपण बटाटे धुवून घेणार आहोत. तर एका कुकरमध्ये मी बटाटे ठेवणार आणि बटाटे भिजतील एवढंच टाकायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ थोडं टाकणार आहे. कुकरचे 3 ते 4 शिट्या करून घ्यायची शिजते तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 मिरच्या टाकणार आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि अर्धा चमचा जिरा टाकणार आहे. हे आता मिक्सरला वाटून घेणार आहे. मिक्सरला वाटताना पाणी टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण एका कढईमध्ये 1 चमचाभर असे तेल टाकून घेणार आहोत. चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा राई टाकून घेणार आहोत. राई चांगली तडतडली का त्याच्यामध्ये 3-4 कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत. त्यानंतर आपण मिक्सरला वाटलेले हे लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कुस्केरलेले बटाटे सर्व टाकायचे आहेत. तुम्ही त्याला हवे तर असे प्रेस करू शकता जेणेकरून कुठे बटाट्याचे तुकडे नाही राहणार. आणि तुम्हाला जर बटाट्याचे अख्खे तुकडे आवडत असतील तर तुम्ही तसेच्या तसे वापरू शकता. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चला मग आता आपली भाजी ही रेडी झालेली आहे. तर मग आता आपण पुढची प्रोसेसला चालू करू. आपण ब्रेड घेणार आहोत आणि त्याला आपण असे बटर लावून घेणार आहोत. बटर हे दोन्ही साईडने लावून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या ब्रेडला पण आम्ही असं बटर लावून घेणार आहे. दोन्ही साईडने असं बटर लावून घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती भाजी पसरून घेणार आहोत. अशी भाजी पसरून घेतल्याच्यानंतर आपण ती एक साईडला ठेवून घेणार आहोत आणि आता दुसऱ्या ब्रेडवरती पण अशीच भाजी पसरून घेणार आहोत. त्यानंतर ही मी एका ब्रेडवरती अशी लावणार आहे आणि त्याच्यावरती हा दुसरा भाजीचा ब्रेड ठेवणार आहे. चला मग आता मी तुम्हाला हे टोस्ट करून दाखवणार आहे. आता या भांड्याला पण आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत.
त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे ब्रेड स्लाइस जे आपण रेडी केलं होतं ते आपण ठेवणार आहोत आणि असं ह्याचं झाकण बंद करायचं आणि त्यानंतर हे मध्यम आचेवरती दोन्ही साईडने टोस्ट करून घ्यायचं आहे. आता हे मध्ये मी असे चेक करून बघत आहे तर दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आहे. हे बघा हे रेडी झाले आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याच्यावरती अशी शेव टाकून गार्निश करून घेणार आहे. खूप टेस्टी आणि सिंपल अशी रेसिपी आहे. चला मग तुम्ही पण ही रेसिपी माझी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.